आम्ही किल्ल्याची पूर्ण भटकंती केल्यानंतर इथं म्युझियम आहे आपल्या मंदिराजवळ. तर इथं 10 रुपीज प्रमाणे तुम्ही तूप आणि गोळी बघू शकतात आणि जे पूजेचे साहित्य होतं त्या काळी तर तिथं पूर्ण ठेवलं गेलेलं आहे. समय आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शेपमध्ये. तितकं मीन्स मी बघून खूप अमेज झाले ॲक्च्युली. मीन्स त्या कसं असेल ना इमॅजिन करून पाहिलं फक्त तो काळ मीन्स खूप भारी वाटलं तेव्हा की ह्या इतक्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि त्या काळात त्या यूज केले गेले आहेत आणि त्या आता आपल्याला बघायला मिळत आहेत. एंट्रीलाच तुम्हाला इथं बाप्पांची मूर्ती दिसणार आहे. तर बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्ही हा पूर्ण म्युझियम बघू शकतात आणि डोळ्यात साठवू शकतात आणि खूप छान माहिती ग्रॅब करू शकतात. तर इथं खूप सुंदर रीतीने म्युझियम आहे. तुम्ही खरंच इकडे गेला की म्युझियममध्ये नक्की भेट द्या आणि खूप छान वेळ घालवा. इथं पूर्ण व्यवस्थित बघा. बदलली तर त्याचा जो मूळ गाभा आहे त्याच्यापासून दूर ते जाऊ नये याची दखल किंवा याची नोंद
त्या त्या उत्सव मंडळांनी किंवा आयोजक जी माणसं आहेत आपली ती सतत कार्य केलं. प्रत्येकाचा याच्यात खालीचा वाटा आहे, त्याच्यामुळे हे सगळं आहे. पण येतो फार तर खूपच छान मुलं होतं आणि हा छोटा एंजल आम्हाला इकडे भेटला. मस्त तोही किल्ला बघायला आला होता. त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली अँड देन ऑफकोर्स नाव वी आर गोईंग. छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे इथं आहेत, तिथं आम्ही बघायला चाललो आहोत. तर चला बघूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. तर खरंच खूप आपण लकी आहोत की त्यांचे फुटप्रिंट आणि हाताचे जे ठसे आहेत ते आपल्याला बघायला मिळणार आहे साक्षात. सो आय एम व्हेरी ग्लॅड टू सी दॅट. तर सगळं सर्व बऱ्यापैकी मेन पॉईंट सगळे कव्हर केलेले आहे. राहिलेले 1-2 पॉईंट राहिले, पण त्याच्या वेळेनुसार आपल्याला होणं शक्य नाही. करतो आपण कव्हर, कारण रामनवमीचा उत्सव आहे. त्यामुळे आता अर्धा 1 तासाचा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला की बोट हे लोक बंद करणार. आपण अडकून जाऊ इथे 2-3 तासासाठी. इथे जेवण आपलं इथेच करायला लागेल महाप्रसाद. त्यापेक्षा आता 1 पॉईंट राहिला आहे, महाराजांच्या हाता आणि पायाचे ठसे. ते बघूया. ते बघायला तर वरती गेला की हाताचे ठसे तर सॉरी इथे दोघेपैकी वरती हातच आहे आणि पायाचा इथे तुम्ही कव्हर करूया. जर ते ओपन असेल ठीक असेल तरी कोणी ओपन करू नका. आणि लास्ट वीकेंड एक बॅच घेऊन आलो. आपल्याकडे पार्टिसिपेंट नव्हते ते एका पार्टिसिपेंट लॉक तोडलं ते महाराजांच्या हाताच्या ठसेवरती हात ठेवून बघतो ते आपलं मॅच वगैरे. तर असं कोणी आपल्याला करणार नाहीत मला माहिती आहे. त्या कोणी करू नका. तिथे दिसत नसेल जरा चावली वगैरे करा, बघून घ्या. ते बघितल्यानंतर जास्तीत जास्त ह्या कॉर्नरला एक कव आहे, बुरुज आहे डाव्या हाताला, तिथेपर्यंत त्याच्या पुढे कोणी जाऊ नका. आणि इथेपर्यंत फक्त हा नजर करणार. त्या 2 पॅचच्या मध्ये थांबा. 15 ते 20 मिनिटं देतो सगळ्यांना. ते बघून फोटो वगैरे काढल्यानंतर आपण निघू. फक्त एवढंच एक सिटी वाजल्या सगळ्यांनी वेळेत या धावपळ करायला या. आम्ही सगळे खूप एक्साइट झालो की आम्हाला बघायला ते मिळणार आहे. तर चला आपण मग वरती जाऊया आणि महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे बघूया. तर इथं महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. तर इथे छोटं एक मंदिर आहे आणि ते तुम्ही बघू शकतात महाराजांचा पायाचा ठसा. तर साक्षात ते बघायला मिळालं. त्यानंतर तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे महाराजांच्या हाताचे ठसे. तर तुम्ही ते व्यवस्थित बघा स्क्रीनवरती, तुम्हाला ते बघायला मिळणार. ॲक्च्युली ऊन होतं त्यामुळे आम्हाला ते थोडं लवकर नाही दिसलं. नंतर वी ग्रॅब दॅट ॲक्च्युली. सो यू कॅन सी दिस. इथं वरतून तुम्ही मस्त किल्ल्याचा आनंद घेऊ शकतात, पूर्ण बघू शकता. 360 डिग्री तुम्हाला हा किल्ला इथून पूर्ण बघायला मिळणार आहे. मीन्स इट विल फॉल डेफिनेटली हिअर. देखो गाइस कैसे अकेले अकेले फोटो खींच रही है लड़की. तुम्ही बघू शकता की किल्ल्याची बांधणी कशा प्रकारे केली गेलेली आहे, किती दूरदृष्टी ठेवून केली गेलेली आहे. मीन्स खूप शिकण्यासारखं आहे आणि आपण ते ग्रॅब करायला हवं ॲक्च्युली. किल्ला जबरदस्त आहे. बॅकग्राऊंडमध्ये बिझनेसचा आवाज ऐकत असणार तर तो आवाज जो होता मला पूर्ण किल्ल्यावरती मस्त खूप छान सुंदर वाटत होतं. मीन्स आल्हाददायक वातावरण. मीन्स त्या वातावरणाचं मी वाईबच सांगू नाही शकत तुम्हाला शब्दात जे मी तिकडे अनुभवलं आहे. मीन्स एक्सलंट एक्सपिरियन्स आहे अँड खूप जबरदस्त फील माहोल होता तिथं. ग्रेट होता. अशा प्रकारे आम्ही हा पूर्ण किल्ला बघितला आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही हा घेऊन चाललो आहोत.
आमच्यासोबत. हा जो वरचा जो पॉईंट आहे गोल झाला तेव्हाच्या काळात असं डिस्प्ले पॉईंटिंग वरच्या बाजूने जर आतमध्ये जरी कोण आलं तर तो पॉईंटिंग पूर्ण बिल्डिंग करून अशा पण उभारणी केली घ्यायची. पण नंतर नाही ये इथला हा पॉईंट पण नंतर ते पूर्ण बांधलं त्याचं पॅक करून टाकलं रिकन्स्ट्रक्शन. हा तो पेन अशा प्रकारे आमचा हा संपूर्ण किल्ला बघितला, डोळ्यात साठवून घेतला. आता आम्ही जात आहोत आमच्या परतीच्या दिशेला, म्हणजेच अजून आम्ही निघालेलो नाही आहे. आता आम्ही जाणार आहोत. आम्ही जिथं थांबलो आहोत तिथं आम्ही जाऊ जेवणाला. आता हा पूर्ण किल्ला आम्ही परत एकदा डोळ्यात साठवून पूर्ण मेमरीज कॅरी करून निघालो आहोत बोटीच्या दिशेला. आमची बोट पण रेडी आहे आणि आम्ही पण रेडी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हाऊ वाज युअर एक्सपिरियन्स? भरपूर फोटोज आणि भरपूर मेमरीज कॅरी करत आम्ही हा जो ट्रिपचा अनुभव होता आता पूर्ण मस्त साठवून आम्ही आता जाणार आहोत. जोर से तालियां. हे सर्व लेट आल्यामुळे आम्ही टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. अँड त्याच्यानंतर आम्ही मस्त आमच्या स्पॉटला पोचलेलो आहोत. आता आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेणार आहोत. या तुम्ही पण जेवायला. जेवण झाल्यानंतर एक सरप्राईज होतं आमच्यासाठी. ते हे आहे मस्त उकडीचे मोदक कोकणातले. आहा खूप जबरदस्त. आम्ही हा लॉट्स ऑफ मोदक तर मिठी नाही खाणार आहे, सगळे खाणार आहोत. सो अरे घ्या ना. मोदक बघून सगळ्यांच्या तोंडात पाणी आलं. आणि ऑफकोर्स हे मोदक सगळ्यांना आवडतात आणि माझे तर खूप जास्त फेवरेट आहे. त्यामुळे मस्त मी 2 मोदक खाल्ले आणि खूप छान टेस्ट होती. म्हणजे सोने पे सुहागा वाली बात थी हमारे लिए. त्यानंतर आम्हाला जायचं होतं रॉक गार्डनला. अशा रीतीने आमचा प्रवास रॉक गार्डनच्या दिशेने सुरू झाला आहे आणि फायनली आम्ही रॉक गार्डनला पोहोचलो आहोत. गाईज तुम्ही इथे येणार ना आणि रॉक गार्डनला जर व्हिजिट केली यू विल फॉल हिअर डेफिनेटली टू द रॉक गार्डन बिकॉज खूप सुंदर आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. मीन्स लाईक की तुम्हाला तिथून यावंसं नाही वाटणार आहे. मस्त पाण्याचा आनंद घेतला, नेचरचा आनंद घेतला आम्ही. खूप सुंदर अनुभव. आम्ही मस्त पाण्यात पाय टाकून मस्त शांत बसलो. पाण्याचा आवाज ऐकत मस्त स्वतःशी कनेक्ट झालो, नेचरशी कनेक्ट झालो. मीज दॅट फिलिंग ऑफ दिस अवेसम फॉर एव्हरीवन. आणि मस्त सगळे इकडे तिकडे स्कॅटर झाले अँड लागले मग फोटोशूट करायला. बिकॉज होता इतकं छान सुंदर नजारा तो कोणीही क्लिक्स करेल. इथं खूप छान वातावरण तयार झालं होतं. ॲक्च्युली मस्त ते लाटा येत होत्या आणि मस्त बघताना खूप सुंदर. तुम्हालाही वाटत असेल की नाही या बघताना सुंदर. इथं खूप सारे क्रॅब्स होते आणि इतके क्रॅब्स आम्ही इकडे पाहिले की काय सांगायचं. ॲक्च्युली मोबाईलमध्ये तिथेच कॅप्चर झाले नसणार पण की त्यांना थोडं सेन्सेशन झाला की ते लगेच आतमध्ये पडून जायचे. तर आय ट्राय टू कॅप्चर देम. येस तुम्ही बघू शकता. मी हा इथं दिसला असेल तुम्हाला कॅप्चर करताना. तर इतके सारे क्रॅब्स होते तिथं बाप्पा. तो बघ किती मोठा आहे तो क्रॅब बघ. चले गए. तर मी खूप सारे क्रॅब्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होते. पण मी खरंच खूप लाईव्हमध्ये हे पहिल्यांदा जास्त पाहिले त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती मला. द रिअल पीस, द रिअल हॅपीनेस इथं सगळेजण अनुभवत होते. मस्त एका ठिकाणी सर्व शांत बसले. मीन्स क्या ही बात कहे. We enjoyed a lot here. म्हणजे कोणाची तिथून इच्छा उठायची होत नव्हती पण काय करायचं ना टायमिंगचं पण लिमिट बघत आम्हाला निघायला पाहिजे होतं. त्यामुळे आता आम्ही गार्डनमध्ये आलो आहोत. गार्डन पण खूप छान सुंदर अमेझिंग आहे.
मीच खूपच छान वाटतं इथं गेल्यावरती. जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी स्वतः एक्सपिरियन्स करणार, तेव्हाही तुम्हाला वाईब कळणार ॲक्च्युली. चला मग तुम्हाला मी मस्त आता गार्डन फिरवून आणते. हे गार्डन कसं आहे तर चला बघूया आपण. खूप जास्त गरमी होत असल्यामुळे ना सगळे असे स्वेटिंग झालेलं होतं, त्यामुळे हिला मस्त गाइस ये नोटे लड़की देखो क्या कर रही है. सापडला शोज आणि मस्त तिने एन्जॉय केला. ये लड़की एडी हो गई. कैसा लगा फिर? एकदम ठंडा लगा. हाँ मस्त डॉल्फिन सोबत खूप सारे फोटोज काढले. वी कैप्चर. गाइस देखो कितना टुरू लोभ है इन दोनों में. माय चैनल फ्रॉम नासिक. या गार्डनच्याच बाजूला मस्त छान तुम्हाला छोटं मार्केट असेल, तिथं तुम्हाला सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू मिळतील. लाईक चौपाटीसारखं तुम्हाला इथं फिलिंग येणार मस्त. तर जो मला ते काय वाटतं ते खाऊ पिऊ शकतात आणि तुम्ही इथं फिश पाचा पण आनंदाने लुटू शकतात. इकडे फन झोन पण आहे. तर येस, तर तुम्ही इथं छान प्रकारे तुमचा हा इथं डे स्पेंड करू. फन झोन. सो वी हॅड मॅगी अँड पाणीपुरी. मस्त आम्ही त्याचा आनंद लुटला. त्यानंतर आम्ही मस्त ग्रुप फोटो सेशन केला. तर आमचा प्रवास हा सुरू झाला. एका पॉईंटला आम्ही थांबलो थोडं शॉपिंग करायला. लाईक जे काही तुम्हाला वस्तू. गाइस आपने क्या क्या लिया? येस. पण घरी जाऊन स्वयंपाक करणार आहेस का? व्हेरी गुड. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावरती आमची एक हॉटेल होती आनंदी म्हणून. तर आम्ही इथं मस्त डिनर केला सगळ्यांनी मिळून. जेवण कसं आहे? आपला ग्रुप आहे का? हॅलो. काय मागवलंय? काय मागवलंय जरा? वाव, जेवण तर खूप टेस्टी दिसतंय. काय मागवलंय? वाव, छान छान छान. तुमचं अजून आलं नाही जेवण. दे आर वेटिंग फॉर देअर फूड. गुड, मस्त. कॅरी ऑन. हॅलो. कशी वाटली ट्रिप? एक्सपिरियन्स सांगा तुमचा. मजा आली, खूप आवडलं. परत एकदा येऊ. हो, आम्हाला खूप मजा आली आणि खूप आवडलं आणि नंतर आम्ही या ट्रिपला पुन्हा येऊ. वाव, ग्रेट ग्रेट. आपको ट्रिप कैसी लगी? बहुत बढ़िया. सांगा ट्रिप कशी होती? बद्दल सांगायचं म्हटलं तर सफर जीवनाचा असेल किंवा निसर्गाचा, त्यामध्ये हमसफर चांगले भेटले तर ट्रिप अतिशय सुंदर होते. वाव. एक्सपिरियन्स तुमच्या सगळ्यांसोबत आला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि अशीच ट्रिप तुमच्यासोबत पुन्हा एकदा घडू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना. वा वा, ग्रेट 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 थॉट. तुम्हाला कशी वाटली ट्रिप? खूप छान. सो गाईज आमची ट्रिप सक्सेसफुल झाली या प्रीतम मुळे. सो थँक्यू सो मच फॉर. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? मस्त होतं, भारी होतं. ओके. एक नंबर मजा आली. फुल ऑन मजा केली आम्ही. वाव, व्हेरी गुड. क्रेडिट गोज टू दिस पर्सन. 3 cheers फॉर प्रीतम. आपला ग्रुप वगैरे डिलीट करू नका. बाय करा व्यवस्थित. हॅपी जर्नी. बाय बाय. घराच्या वाटेकडे आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे. मस्त आम्ही सॉंग्स ऐकत मस्त मजा करत आम्ही आता आमचा प्रवास सुरू केलेला आहे. मस्त सगळ्या रील्स बनवले, खूप साऱ्या मेमरी कॅप्चर केल्या आम्ही.
अशा प्रकारे मस्त रील करत डिरेक्शन करत मग आमचा फायनली आम्ही पुण्याच्या दिशेकडे जायला निघालो आहोत. आणि मग हळूहळू असा एक मेंबर आमचा कमी होत गेला आणि त्याच्या स्पॉटला तो उतरत गेला. तर अशा प्रकारे हा खूप सुंदर हा बघू शकतो कसे छान झोपले आहेत सगळे. आता सगळ्यांचा एक स्पॉट आला की हळूहळू एक मेंबर आमच्यातले कमी होत चालले. मी फोटो काढण्यासाठी जागे राहिले. बाय. ट्रेकिंग अमरावती राम घ्यावा. बाय 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 बाय. दादा हमारी बस. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत दुर्गराज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. समोर माझ्या डाव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला मालवण शहर दिसेल आणि इकडे समुद्रावरती बांधलेला महाराजांनी हा सुंदर असा किल्ला, त्याची जवळपास 43 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला 2.5 वर्षामध्ये महाराजांनी हा किल्ला बांधून काढला. अतिशय सुंदर अशी तटबंदी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला. या किल्ल्यावरती आपण नक्की या आणि महाराजांच्या प्रत्येक लहान गोष्टीमधून आपल्याला दूरदृष्टी पाहायला मिळते. भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्यावरती उपाय हे प्रत्येक एका गोष्टीमध्ये आपल्याला इथं आल्यावर पाहायला मिळतील. आणि आपण या किल्ल्यासोबत कोकणाचा देखील अनुभव घेऊ शकतो. यावंच लागते, नक्कीच यावं लागतं.